मैदानावर साचलेलं पाण्याचं तळं, त्यात जिथे पाय ठेवू तिथे असलेला चिखल। बरं, मैदानाच्या बाहेर पडावं तर प्रचंड गर्दी, ना थांबायला जागा ना टेकायला भिंत, त्यात आभाळातून कोसळणारा धो पाऊस, पोटात उसळलेली पण बंद असलेली हॉटेल्स, खाऊ गल्ली, अगदी वडापावच्या गाड्याही बंदच। स्वयंपाक करायचं म्हटलं तर लाईट नाही आणि अन्न छत्रात जेवायचं म्हटलं तर बंदचा भीतीही आहे। पावसात भिजत ओल्या कपड्यांनी रात्र काढली। सकाळी नैसर्गिक विधीला गेलो, एक तर शौचालयाला कुलूप आणि कुलूप नसलं तरी पाणी बंद। ही परिस्थिती आहे मुंबई मधल्या आझाद मैदानाच्या आजूबाजूची। मराठा आंदोलकांना समोर जावं लागत असलेल्या समस्याची। शुक्रवारी सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली। तेव्हा राज्य सरकार आपल्याला सहकार्य करतंय, आपणही त्यांना सहकार्य करूया, पोलीस सांगतील तसं ऐका, ही भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती। पण शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मात्र मनोज जरांगे पाटील यांचा सूर बदललेला दिसला। संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार मराठा आंदोलकांची कुंडी करताय असं म्हणत आरोप केलेत। सरकारकडून मुंबईतल्या अनेक ठिकाणच्या खाऊ गल्ल्या बंद ठेवण्यात आल्या आहेत, सार्वजनिक शौचालयाला कुलूप लावण्यात आलंय, परिसरातील हॉटेल्सही बंद ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे मुंबईत मराठा आंदोलकांचं मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं बघायला मिळालंय। सरकार जाणून बुजून मराठा आंदोलकांची करण्यासाठी अशा पद्धतीने वागते असे आरोप आंदोलकांकडून केले जात आहेत। आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मराठा बांधवांचे मुंबईत हाल कसे झाले, शौचालय, हॉटेल ते लाईट, मराठा बांधवांना कोणत्या कोणत्या असुविधांना सामना करावा लागला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा, माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मराठा आंदोलकांना कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागलं याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मुंबईमध्ये शुक्रवार दुपारपासून सतत पाऊस पडतोय, त्यामुळे शुक्रवारी आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला होता। पावसामुळे अनेक मराठा आंदोलकांनी रात्रभर आझाद मैदानाच्या जवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर आसरा घेतला होता, कारण बाहेर इतर कोणत्याही ठिकाणी त्यांची राहायची सोय नव्हती। त्यामुळे अनेक मराठा आंदोलकांना CSMT स्टेशनवरच प्लॅटफॉर्मवर झोप काढावी लागली। शुक्रवारपासून आझाद मैदान आणि CSMT स्टेशनवर परिसरात असलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय। शुक्रवारी रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला होता, सरकारने आझाद मैदानच्या आजूबाजूची शौचालयाला कुलूप लावून बंद केली आहेत। माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार आणि मराठा बांधवांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्रीनंतर अनेक शौचालये सुरू करण्यात आली, पण अनेक शौचालयांमध्ये शुक्रवार रात्रीपासूनच पाणी नाहीये। शौचालयात पाणी नव्हतं, म्हणूनच एक मराठा बांधवाने ट्रक भरून बिस्लेरीच्या बाटल्या आणल्या, मग त्या बाटल्या घेऊन मराठा बांधव शौचालयाला गेले, असं एका मराठा आंदोलकाने माध्यमांशी बोलताना सांगितलं। आणखीन एका मराठा आंदोलकांच्या म्हणण्यानुसार आझाद मैदानावर सगळीकडे पाणी तुंबलंय, आम्ही समुद्रात राहतोय काय असं वाटतंय। महानगरपालिकेने आम्हाला साधं पिण्याचं पाणी देखील उपलब्ध करून दिलेलं नाही, त्यात सातत्याने पाऊस पडतोय, मैदानावर प्रचंड चिखल आहे, एकही मराठा बांधव रात्रभर झोपलेला नाहीये, पावसामुळे आमचे सगळे कपडे ओले झाले, त्यामुळे आमची मोठी गैरसोय होते असं आंदोलकांकडून सांगण्यात आलंय। झोपण्याचा, थांबण्याचा आणि शौचालयाचा प्रश्न जसा निर्माण झाला तसाच प्रश्न निर्माण झाला तो खाण्याचा। जिथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे त्या आझाद मैदानाच्या लगत एक खाऊ गल्ली आहे। या खाऊ गल्लीमध्ये कायम गर्दी असते, पण शुक्रवारी आंदोलन सुरू झालं तेव्हा मात्र खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली होती। या खाऊ गल्लीचा परिसर बराच मोठा आहे, इथे गर्दी वाढली तर अनर्थ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ती बंद ठेवण्यात आली असं सांगण्यात आलं। पण शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी सुद्धा ही खाऊ गल्ली बंदच ठेवण्यात आली होती। आम्ही आमच्या पैशाने जेवतोय तरी हॉटेल्स, टपऱ्या बंद करायला लावल्या, आम्ही खायचं काय असा सवाल मराठा आंदोलकांनी केला। आझाद मैदानाजवळ खाऊ गल्ली बंद असल्याने मराठा आंदोलकांना CSMT स्टेशन जवळच्या बोरा बाजारीतल्या खाऊ गल्लीकडे जावं लागतं। त्यातच आणखीन एक मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे लालबागचा राजा मंडळाचा। लालबागच्या राजा मंडळाचं अन्नछत्र बंद असल्याचा मुंबईत लालबागचा राजा नावाच्या गणपतीचं मंडळ आहे, त्याचे अन्नछत्र यांनी मराठा आंदोलकांना येऊन जेवतील म्हणून
बंद ठेवलेत काय? करोडो रुपयांची यांना वर्गणी दान मिळते, पण यांच्यात मराठ्याबद्दलचा कसा द्वेष आहे ते पहा. अशा आशयांच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागल्या. त्यामुळे मराठा आंदोलक येतील म्हणून अन्नछत्र बंद ठेवले का याबद्दल जोरदार चर्चा झाल्यात. पण मुळात लालबागचा राजा मंडळाने ज्या पेरू कंपाऊंडच्या जागेत अन्नछत्र उभारलं त्या जागेच्या मालकाला मंगळवारी नोटीस पाठवत आत मंडप हटवण्याचे निर्देश महानगरपालिकेकडून देण्यात आले होते. त्यानुसार मंडळाला हे अन्नछत्र सुरू होण्याआधीच बंद करावं लागलं आणि पहिल्याच वर्षी मंडळाचा उपक्रम वरगळला. पण तरीही मराठा बांधवांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचंड हाल झाले. अनेक आंदोलकांना भर रस्त्यावर आंघोळ करावी लागली. काही जणांनी रस्त्यावर टँकर खाली आंघोळ केली, तर मराठा आंदोलकांनी स्वतःच आपल्या बांधवांसाठी नाश्त्याची सोय केली. हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची मोठी अडचण निर्माण झाली होती. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं अनेक आंदोलक तरुणांनी बोलून दाखवलंय. जेवायला अन्न घेऊन आलोय, मात्र शौचालयासाठी सुद्धा सोय नाहीये असं आंदोलकांनी सांगितलं. सरकार जाणीवपूर्वक आंदोलन चिरडण्यासाठी करत असल्याचे आरोप सुद्धा मराठा आंदोलकांनी केले. शुक्रवारी रात्री हॉटेल्स, खाऊ गल्ली बंद असल्याने मराठा बांधवांनी आपल्या जवळ होता तो शिदा खाल्ला, वापरला. आझाद मैदानाच्या जवळ टेम्पो ट्रकमध्ये स्वयंपाक केला, आपापसात अन्न वाटून घेतलं. पण तरीही मराठा आंदोलकांची जेवणाची नीट सोय झाली नाही. ही सोय जशी शुक्रवारी रात्री झाली नाही, तशी शनिवारी सकाळी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या समोर एक खाऊ गल्ली आहे. या खाऊ गल्लीतील अनेक दुकानं शनिवारी सकाळी बंद असल्याचं समोर आलंय. त्यामुळे सीएसएमटी परिसरात असलेल्या अनेक मराठा बांधवांचे जेवणाचे मोठे हाल झाले. आमची पूर्ण गैरसोय होतीये. पाणी, चहा, नाश्ता काहीच मिळत नाहीये. काही फेरीवाले नाश्ता घेऊन येत होते तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं. आझाद मैदानावर जाऊ नका असं त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आलंय. रात्रीपासून मुंबई महापालिकेने आझाद मैदानाजवळच्या शौचालयाचा पाणी पुरवठा बंद केलेला आहे असा आरोप देखील मराठा आंदोलकांकडून करण्यात आलाय. नांदेडवरून आलेल्या एका आंदोलकाने सांगितलं की आम्ही तिकीट काढून मुंबईत आलो, 3 दिवस झाले इथे आहोत, पण रात्र झाली की लाईट जाते. अनेक शौचालयाची स्वच्छता करण्यात आलेली नाहीये. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय. सीएसएमटी स्टेशनवर रात्री झोपलेल्या मराठी बांधवांनी सांगितलं की त्यांनी वडापाव खाऊन रात्र काढली आहे. मनोज जरांगे पाटील सांगत नाही तोवर आम्ही परत जाणार नाही. किती हाल झाले तरी आरक्षण घेऊनच आम्ही माघारी फिरणार असं त्यांनी म्हटलंय. मुंबईत आलेल्या लाखो मराठा बांधवांनी आझाद मैदान, सीएसएमटी परिसर आणि मुंबईतल्या इतर ठिकाणी जिथे आसरा मिळेल तिथे चादर टाकून झोपण्याचा पर्याय निवडलाय. जे बांधव आंदोलनात सहभागी होऊन नवी मुंबईत आलेत त्यांची सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण रात्री सिडको एक्झिबिशन सेंटरचा वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मराठा आंदोलकांची गैरसोय झाली. वीज नसतानाही मराठा बांधवांनी अंधारात स्वयंपाक केला. प्रशासनाकडून मुद्दाम रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित करण्यात येतोय असं बोललं जातंय. तर मित्रांनो, या सर्व घटनेबद्दल आणि आझाद मैदानावर मराठा आंदोलकांबरोबर होणाऱ्या गैरसोयीबद्दल तुमची काय मतं आहेत, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.